हा अप्पा, झाली यादी तयार. पण काय ग, सगळं तपासून घेतलंयस ना? हो अप्पा. उत्तम. तू काम वेळेत पूर्ण केलंस त्याच्याबद्दल तुला माझ्यातर्फे बक्षीस. हा घे. हा घे, 1 रुपया. धन्यवाद अप्पा. अप्पा, मी जरा बाहेर जाऊन येऊ का? माझ्या नात जावयाला भेटायला चालली आहेस ना? हो अप्पा. अगं मग जा की, किती तो संकोच. हो, आलेच. हा जा. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. दादा, अरे प्रसन्न आहे का रे तिथं? हा, निघाला? ठीक आहे, मग पोहोचेलच इतक्यात. हा. वा. सगळं अगदी ठरल्याप्रमाणे चाललंय. गेल्या वर्षभरात किती कच्चा माल घेतलाय त्याचा सगळा हिशोब आहे यात. Aku, we need to feed this in the computer. It will be really easy. 100 वेळा फाईल्स नाही बघायला लागणार एका छोट्या इन्फॉर्मेशन साठी. हो रे, मला माहिती आहे. Look, everything will be available in a single click. इंग्लिश ग्लोबल लँग्वेज आहे आता. इंग्लिश मध्येच फीड केला पाहिजे ना डेटा. ही फाईल सिस्टम आउटडेटेड आहे खूप. जे काम 5 मिनिट्स मध्ये होतं त्याच्यासाठी 2 तास लागतात या सिस्टम मध्ये. हे सगळ्या फाईल्स आपण एका हार्ड ड्राईव्ह वरती सेव्ह करू शकतो. यु नो दॅट. आणि लेटर ऑन वी कॅन कीप अपडेटिंग द डेटा. ज्याला मराठी येत नाही त्याला पण कळेल. हे मला सगळं पटतंय तुझं, पण आप्पांना नाही चालणार ना हे. का? ऍप साठी परमिशन दिली त्यांनी, मला पण त्यांनी एक्सेप्ट केलं, मग ह्याच्याशी काय प्रॉब्लेम आहे? अरे आप्पा कधी कसे वागतील हे काही सांगता येत नाही ना. जाऊ दे. एनिवे आपण आधी ट्रान्सलेशन करून फिनिश करू. कसं चाललंय काम? या इट्स गोइंग गुड. अगं हे सगळं मराठीत आहे ना, याला काहीच कळत नाहीये. Diggs, get us some coffee. हा भाई, हे बघ रेडीच आहे. बहिणी तुला काय आणू? नाही, मला नको काही. बरोबर? हो. ठीक आहे. डिक्स, ती मागची फाईल देतोस का? नचिकेत, मी काही मदत करू का? नचिकेत, मी निघू का? या बाय बाय. सगळा मराठीतनं हिशोब हा त्या नचिकेतला जड जातोय. हो ना, तोही सकाळी हेच म्हणत होता. आणि म्हणूनच मग मी शेवटी आपल्या धाकट्या सुनबाईंना पाठवलंय त्याच्या मदतीला. हो, ते बरंच झालं नाही का. पण आपा ते जाऊ द्या, आपल्या पुण्याच्या शाखेत मागणी आली ना, त्याचा मोठा कच्चा माल मी आणून ठेवलाय. खरं म्हणजे संगणकीकरण हे मला मान्यच नाहीये, मला पटतच नाही. कारण एक संगणक आला की 5 माणसांच्या नोकऱ्या जातात. हो आपा, खरं आहे. पण तरी सुद्धा संगणकाकडे सोपवलेलं काम हे माणसापेक्षा कमी वेळात होतो. प्रसन्न, अरे आपण इतके वर्ष व्यवसाय करतोय, हिशोब वेळेत झाला नाही असं झाल्याचं कधी आठवतंय तुला? नाही अप्पा,
अगदी पहिल्या वर्षापासूनचा आपला सगळा हिशेब हा अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं सगळ्या वह्यांमध्ये लिहून ठेवलेला आहे. हो. काही कुठे गडबड झाली आजपर्यंत? नाही आप्पा. आणि आता आपल्या मेंदूवर विश्वास ठेवायचा की संगणकावर? विनाकारण हवेत कशाला हे सगळे बदल? अरे 10 वर्षापूर्वी मी कोणत्या वहीत काय लिहिलंय हे मला चांगलं आठवतंय, कारण मी ते माझ्या स्वतःच्या हाताने लिहून ठेवलंय. हो आप्पा, खरंय. आणि खरं म्हणायचं झालं तर आपला हिशोब हा आपण दुसऱ्यांना दाखवायचाच कशाला? कारण संगणक आला की हिशोब करायला बाहेरची माणसं येणार आणि मग आपली इतक्या वर्षाची सगळी शिस्त मोडणार. आणि आता तुला आणि धाकट्या सुनबाईंना सुद्धा सवय झालीच आहे कागदोपत्री हिशोब करायची. मग आता उगीच सगळं बदललं तर घडी विस्कटेल ना इतक्या वर्षांची. आता हे झालं माझं मत. पण नचिकेतची संगणकीकरणाची कल्पना आपल्याला जरी मान्य नसली तरी सुद्धा सईच्या सुखासाठी आपल्याला ती मान्य करणं भाग आहे. प्रसन्ना, अरे नचिकेत हा आपला होणारा जावई आहे, त्याचा मान हा राखायलाच हवा. बरोबर ना मी म्हणतोय ते? हो, खरं ना. एक संगणक आला की 5 माणसांच्या नोकऱ्या जातात. नचिकेतची संगणकीकरणाची कल्पना आपल्याला जरी मान्य नसली तरी सुद्धा सईच्या सुखासाठी आपल्याला ती मान्य करणं भाग आहे. अरे नचिकेत हा आपला होणारा जावई आहे, त्याचा मान हा राखायलाच हवा. सई, अगं माझ्या विणकामाच्या सुया बघितल्यास का कुठे? माहित नाही. कुठे ठेवल्यात? काय ग, तुला काय झालं? आजी, अगं नचिकेतचं असं म्हणणं आहे की आपल्या दुकानाचा सगळा हिशोब आपण संगणकावर ठेवला पाहिजे आणि आप्पांना ते पटत नाहीये. त्यांना कुठे काय पटतंय? कोणी काय सांगितलं तर? नाही का आजी, त्यांचं म्हणणं बरोबर आहे. इतकी वर्ष ह्याच पद्धतीने आप्पा व्यवसाय करतायत, कधी आपल्याला संगणकाची गरज लागली आणि काही अडलंय का आपलं त्याच्या वाचून? अगं पण नचिकेत काहीतरी चांगलंच सांगत असेल ना? नचिकेतने आल्या आल्या इतकं मोठं पाऊल उचललं तर आप्पांना त्रास होईल ग त्याचा, आणि माझ्यामुळे ते बिचारे काही बोलूही शकणार नाही. अगं त्रास होतोच त्यांना. त्यांच्या मनाविरुद्ध काही झालं ना की त्रास होतोच त्यांना. अगदी त्यांनी सगळ्यांच्या समोर जरी मान्य केलेलं असलं ना तरी ते सलत राहतच त्यांना. आजी, म्हणजे नचिकेतला स्वीकारण्याचा आप्पांना त्रास होत असेल का ग? अगं नाही, त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. नचिकेतला मात्र अगदी मनापासून स्वीकारलंय त्यांनी. पण आजी, अगं नचिकेत जे संगणकाचं म्हणतोय त्याचं काय करायचं? नकोच बाई ते. म्हणजे काय आहे ते न यांच्या मनात राहील. त्यापेक्षा तू नचिकेतशी बोलून त्याला समजाव ना. हो, मी त्याच्याशी बोलते. मलाही हे पटत नाही आजी. इतकी वर्ष झाले आप्पा ज्या पद्धतीने व्यवसाय करतायत ती पद्धत आप्पांनी अशी अचानक का बदलावी? मी बोलतेच त्याच्याशी. नचिकेतला शांतपणे समजाव, सगळं तो समजून घे. हो, मी बोलतेच त्याच्याशी. आलेच. सईची काही हेल्प नाही झाली, बट इट्स ओके. मानसिका को वॉज अ ग्रेट हेल्प. आता हे पॉइंटर्स वापरतो आणि सगळं डिजिटलाइज करतो. म्हणजे तू सगळं बदलणार? हे फाइल्स वगैरे दिस इज युजलेस. अरे पण हिटलर तयार होईल का? आय थिंक सो. ही वोंट माइंड. आफ्टर ऑल त्यांच्या बिझनेसला याच्यामुळे फायदा होणार आहे, सो ते होतील रेडी. नाही, आप्पा तयार नाहीयेत. सई, मी हा सगळा हिशोब मराठीमध्ये कसं मेंटेन करणार आहे? दिस इज इम्पॉसिबल. नचिकेत, तुला आप्पांचे विचार माहिती आहेत ना? याच विचारांच्या आप्पांनी ऍपला परमिशन दिली होती. देन व्हाय नॉट दिस?
मी बोलतो त्यांच्याशी. ऐक माझं बोलून झालंय नचिकेत. अरे माझं झालंय नचिकेत बोलून. थांबे भाई अरे थांब. आता पुन्हा नवीन राडे. आईच्या आयुष्यात राडे हवेच. संगणकाने मानवाच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणलेत. म्हणूनच सध्याचे युग हे संगणक युग म्हणून ओळखले जाते. बघा, संगणकाचे ज्ञान असल्याशिवाय सध्याच्या स्पर्धेच्या युगात जगणे अशक्य झाले आहे. आणि जगणे अशक्य झाले. अरे हल्लीची मुलं मुळी स्वतःचा मेंदू वापरतच नाहीत. परिश्रम करायची तयारी नाही. म्हणूनच मग यंत्रावर अवलंबून राहावं लागतं ना. नाही पण अरे ये नचिकेत ये. अरे बैस. अरे 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता संगणकावरचा लेख वाचत होतो मी, तेव्हा तुझी आठवण आली मला. त्याच्याशीच रिलेटेड बोलायचं होतं मला. प्रसन्न म्हणाला आता मला की तुला आपल्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात संगणकीकरण करायचंय म्हणून त्याचेच फायदे वाचत होतो मी आता. सो तुम्हाला अरे हा लेख वाचून माझे आता डोळे उघडलेत. याचे एक नाही अनेक फायदे आहेत या संगणकाचे. तेव्हा तुला हवे असलेले बदल तू करू शकतोस. या बट सई मला बोलली की तुम्हाला आवडणार नाही कम्प्युटरायझेशन केलेलं. अरे माझा विरोध आहे असं नाहीये. सुरुवातीला मला हे तंत्रज्ञान अजिबात पटत नव्हतं. पण हा लेख वाचून माझं मत बदललं. काय बदल स्वीकारल्याशिवाय आपण व्यवसायात टिकून राहू शकत नाही. अहो पण आप्पा आता तर तुम्ही. अरे विचार बदलण्याची सुद्धा एक प्रक्रिया असते. त्याला वेळ हा लागतोच. आता नचिकेत हा परदेशी मुलगा असून सुद्धा मी त्याला नात जावई म्हणून स्वीकारलात ना शेवटी. नचिकेत तुला हवं तसं कर संगणकीकरण. ओके, थँक्यू अप्पा. येतो. कमालच झाली बाई, तुम्ही तयार झालात म्हणजे. मी नेहमी कमाल करतच असतो. एनिवे येतो मी अप्पा. हो चालेल. तू तुझं काम सुरू ठेव. येस. मी ऐकून घेते म्हणून हा मला चोरा दाखवणार. मी तर काय परकी झाली आहे ना त्याच्यासाठी. कोण समजतो कोण हा स्वतःला. मला खुन्नस देतो आप्पा केतकरांच्या नातीला. मला वाटलंच होतं तू चिडली असणार. अगं आजी, आप्पा संगणक वापरायला तयार काय झाले हा मला हिणवून दाखवतोय. अगं पण अचानक यांचं मत कसं काय बदललं. कमालच आहे बाई. आश्चर्य तर मलाही वाटतंय गाजी. पण आप्पांनी जे कारण दिलं ना ते पण बरोबर होतं ना. आणि हा नचिकेत माझ्यावर रागराग करतोय. जाऊ दे ग. जाऊ दे आजी. नीट बोलत नाहीये तो माझ्याशी. आता त्याला माझ्यापेक्षा आप्पा जवळचे झालेत ना. अगं तो बोलत नाहीये तर तू जाऊन बोल त्याच्याशी. नेहमी मीच का बोलायचं. असं काही नाहीये. हा तो पण बिचारा बऱ्याचदा समजावायला येतो तुला. आजी तू माझी आजी आहेस, त्याची वकिली करू नकोस. हा बरं बाई, नाही करणार. पण आता हे भांडण थांबवा बघू तुमचं. अगं हे काय कारण आहे का भांडायचं. हे त्याला कळायला हवं ना आजी. लहान मुलांसारखा तो वागतोय, मी नाही. तुम्ही दोघंही लहान मुलासारखेच वागताय. मी एकच सांगते आता, शांतपणे बसून बोला आणि मिटवा हे भांडण. अगं मी का सोडवू भांडण. कधीतरी त्याने माघार घेतली तर काही बिघडत नाही. नको, मीच जाते ना बोलायला. प्रेम सुद्धा मीच करते ना त्याच्यावर. भाई मला काय वाटतं माहितीये,
हिटलरने ऐनवेळी पलटी मारली असणार. तू उगाच वहिनीवर खसकून आलायस. यु नो व्हॉट, पप्पांनी आमच्या रिलेशनला ऍक्सेप्ट केल्यापासून वन थिंग आय एम ऑब्झर्विंग. काय? सई गर्लफ्रेंड सारखं नाही वागत माझ्याशी. म्हणजे शी बिहेव्स लाईक अ टिपिकल वाईफ. शी टेक्स मी फॉर ग्रांटेड. तुझं उगाच आपला काहीतरी. नो आय एम सिरियस. मी फोन केला तर घेत नाही आणि घेतलं तर नीट बोलत नाही. नाही रे, असं काही नसणार. इट इज ट्रू. आता त्यांच्याच बिझनेसच्या प्रोग्रेसचा विचार करतोय ना मी. रादर दॅन कन्व्हिन्सिंग हिम, ती मला काय कन्व्हिन्स करते. बरं सोड सगळं. तू चिल मार. मी एक काम करतो, आपल्यासाठी वडापाव घेऊन येतो. हा हो जरा आलो. अरे वहिनी, ते वहिनी भाई जरा खसकलाय तर घ्या, काढा घ्या. हा शेवटी तयार झालातच ना, मग आधी विरोध का केलात? सौभाग्यवती, अहो तुम्ही कशाबद्दल बोलताय? अहो, संगणकाबद्दल बोलते मी. आणि तुम्हालाही माहिती आहे, नचिकेतला शेवटी परवानगी दिलीतच ना. त्याचं काय सौभाग्यवती, प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते आणि त्या अनुषंगानेच मी सगळं करत असतो. वेळ यावी लागते म्हणजे काय आता? त्या संगणकाचे फायदे वाचले, ते मला पटले, म्हणून मग दिली परवानगी. अहो, पण संगणकाचे फायदे काय तुम्हाला आज समजले का? सौभाग्यवती, आता नचिकेत हा आपला होणारा जावई आहे, त्यामुळे त्याच्या विचारांचा, त्याच्या कार्यपद्धतीचा आपल्याला मान राखायलाच हवा. बघा, मी करतो की नाही सगळ्यांचा विचार, पण तुम्ही मात्र मला उगाच नावं ठेवत असता. का रागवलास माझ्यावर? काय चुकलं माझं? हे पण मीच सांगू. हो सांग, काय चुकलंय माझं? अप्पांना कम्प्युटरायझेशन साठी तू कन्व्हिन्स करू शकली असते, बट इन्स्टेड यू केम हिअर टू टेल मी नॉट टू डू सो. मी त्यांना कन्व्हिन्स केलं तेव्हा लगेच रेडी झाली तू. नाव आय एम 100% शुअर कशाबद्दल? तुला माझ्यापेक्षा जास्त अप्पाच आवडतात. अरे नचिकेत, वेडास करे तू. बरं बाबा, चुकले मी. कान पकडले. तर उठा भाषा काढू का मी इथे? नचिकेत, चुकले ना रे, जाऊ दे ना. तुझ्यात आणि आप्पांमध्ये गैरसमज होऊ नये, भांडणं होऊ नये, म्हणून माझी सतत धडपड सुरू असते रे. तुम्ही दोघंही तुमच्या जागी अगदी बरोबर आहात. नचिकेत, चुकले ना, बोल ना रे माझ्याशी. नचिकेत, म्हणणारे मला क्युटी पाय. आय लव्ह यू क्युटी पाय. माझा प्रॉब्लेम आहे, मी जास्त वेळ चिडू शकत नाही ना तुझ्यावर. मला सुद्धा. पण आय मस्ट से, तू ना कधी कधी अप्पांसारखीच वागते. गप्प बसा नचिकेत. एनिवे, त्यांना इम्प्रेस करायचं असेल तर आय नीड टू वर्क नाउ. हो हो, कर कर, काम कर, मी निघते. तू असलीस तर मला काम नाही करता येणार. अच्छा, होत नाही माझं. कर कर.